आयुष्यात पुढे जायचं असेल ना, तर भूतकाळाचा विचार करत बसायला नको. भविष्याचा विचार केला तरच आपण आयुष्यात पुढे जाऊ शकतो. तर हाय, हॅलो, नमस्कार. मी रीमा. माझ्या जेवण विथ रीमा या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तुम्हाला एवढ्या कॉन्फिडन्सनी बोलली खरी मी, की आयुष्यात पुढे जायचं आहे तर भविष्याचा विचार करायचा, भूतकाळाचा नाही. पण जेव्हापासून मी तुम्हाला माझी स्टोरी पार्ट दाखवायला लागले ना, तेव्हापासून मी पूर्णपणे मागे गेलेली आहे आणि मागे जाऊन माझ्या पूर्ण भूतकाळामध्ये पोचलेली आहे. ही स्टोरी सांगता सांगता खूप वेळा मी इमोशनल पण झालेली आहे. पुन्हा व्हिडिओ कट केला, एडिटिंग कट केली आणि पुन्हा डोळे पुसून पुन्हा रेडी झाली आणि पुन्हा हा व्हिडिओ करायला घेतला. पण पुन्हा मी विचार करते की एवढं सगळं जरी मी मागचं काढत असेल, मला सगळं मागचं आठवत असेल, तर आता सध्याच्याला तर माझी सगळी परिस्थिती चांगली आहे ना. देवाची कृपा, नवऱ्याचं प्रेम, मुलांची आपुलकी सगळी माझ्या पाठीशी आहे ना. मग आता कशाला काळजी करायची. असो, कोविड गेला, ते दुःखाचे वेळ निघून गेली. पावसात पोहून झालं, सगळं काही पडलेला संसार पुन्हा नव्याने जोडला. मध्येच आम्ही भाड्याने जेव्हा राहायला गेलो तेव्हा आमच्याकडे एकही भांडं नव्हतं. अंगावरच्या कपड्यांनी निघालेलो आम्ही. आमच्याकडे फक्त एक बॅगेमध्ये मुलांचे कपडे एवढंच घेऊन आम्ही निघालेलो. माहेरकडूनही एक फुटकं भांडं मिळालं नाही किंवा सासरकडून एक चादर, बेडशीट, चटईसुद्धा मिळाली नाही. अशात आम्ही बाहेर पडलेलो. मग जेव्हा बाहेर पडलो तेव्हा जुन्या भांड्यांमधनं आम्ही 5 रुपयाचा तांब्या, 10 रुपयाचं ताट, 5 रुपयाची प्लेट, 5 रुपयाचा चमचा असं करून आम्ही एक एक भांडण जमा केलं. आणि आज तुम्हाला मी व्हिडिओत दाखवणार आहे की आत्ता माझ्या घरामध्ये किती भांडी आहेत ते. जेव्हा आम्ही घराबाहेर निघालेलो तेव्हा एका ताटात आम्ही चौघं जेवलेलो. एका स्टोववर एका भांड्यामध्ये खिचडी खाऊन आम्ही महिना राहिलेलो. कारण की नवऱ्याची नोकरी गेली होती. नवऱ्याने जो धंदा टाकला होता, जे दुकान टाकलं होतं, ते दुकान बंद पडलेलं होतं. नवऱ्याचे डॉक्युमेंट्स जवळ नव्हते जेणेकरून आम्ही नोकरी शोधू शकू. दोघंही मुलं लहान. माझा मुलगा दूध पिता होता, माझी मुलगी होती 3-3.5 वर्षाची. आणि अशामध्ये जेव्हा आम्ही बाहेर पडलेलो तेव्हा विचार केलेला की आम्ही एकत्र राहू, दोघं नवरा बायको मुलांना घेऊन राहू. पण ते शक्य झालं नाही. अनेक अडचणींना समोर जावं लागलं. मग शेवटी पुन्हा मिस्टर त्यांच्या आईकडे आले आणि मी मात्र मुलांना घेऊन राहू लागली. अशी अनेक परिस्थिती, अनेक वाईट अडचणींना आम्ही समोर गेलो आणि आता आम्ही स्टेबल झालो आहोत. तुम्हाला तर माहिती आहे, ऑक्टोबरमध्ये सासूबाई एक्सपायर झाल्या आणि तुम्ही मला खूप प्रश्न विचारत होते, ते घर तुम्ही का सोडलं. तर ते घर आम्ही जिकडे राहत होतो तिकडून आता आम्ही इकडे राहायला आलो आणि हे घराचा फुल व्हिडिओ, फुल होम टूर मी तुम्हाला लवकरच दाखवणार आहे. तर त्याआधी तुम्हाला सांगते की हे घर माझ्या सासूबाईंचं आहे. त्या गेल्या, देवाघरी गेल्या आणि तेव्हा जाताना ते हे घर आम्हाला देऊन गेल्या आहेत. आम्हाला म्हणजे मला नाही, माझ्या मिस्टरांना देऊन गेल्या आहेत आणि म्हणूनच आम्ही इकडे राहायला आलेलो आहोत. तर तुम्ही मला खूप प्रश्न विचारत होते की तुझं जुनं घर तिकडे आहे, मग तू इकडे कसं काय. तर सासूबाई वारल्या त्यानंतर त्यांनी हे एक घर त्यांच्या मुलाला म्हणजे माझ्या नवऱ्याला देऊन गेले आणि बाकी खाली माझे दीर राहतात, ते घर त्यांना देऊन गेलेत. आणि अशा प्रकारे आम्ही इकडे राहायला आलो आणि इकडे आता आम्ही सध्याच्याला राहतोय. तर घर कसं आहे, किती मोठं आहे, ते सगळं तुम्हाला माझ्या होम टूरमध्ये बघायला मिळणार आहे. तर होम टूरचा व्हिडिओ देखील मी लवकर टाकणार आहे. आणि त्यासाठी कसं आहे ना, ह्या घरात कोण राहत नव्हतं. सासूबाई आणि माझे दीर खाली राहत होते. तर हे घर खूप घाण झालेलं होतं. तर आम्हाला अनेक रिपेरिंग करायला लागल्या. वर किचन वगैरे नव्हतं, बाथरूम, टॉयलेट नव्हतं. तर हे सगळं आम्ही बांधकाम केलेलं आहे. तर बांधकामाचे व्हिडिओ तर तुम्ही बघितलेच असाल. तर आता हे सगळं झाल्याच्यानंतर व्यवस्थित सगळी क्लिनिंग, साफसफाई झाल्याच्यानंतरच तुम्हाला होम टूर दाखवणार ना, होम टूर करणार का. हा सगळा पसारा, हे सगळं घाण थोडी तुम्हाला दाखवणार. आता इकडे येऊन आम्हाला जरी 2 ते 3 महिने झालेत, तर हे 2 ते 3 महिने साफसफाई करण्यात आणि सगळं घर आवरण्यातच गेलेले. कारण हे घर रिपेरिंग खूप करावं लागलं. वरचं घर कोण वापरत नसल्यामुळे हे घर खूप घाण झालेलं, ते सगळं साफसफाई करावी लागली. आणि घर सांभाळून, काम सांभाळून हे सगळं
सगळं एक्स्ट्रा कामं करण्यामध्ये, हे सगळं आवरण्यामध्ये 3 महिने लागले. मग आता लवकरच होम टूरचा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करेल. बहुतेक या आठवड्यामध्येच होम टूरचा व्हिडिओ मी टाकेल. तर आता माझी स्टोरी तुम्हाला इथपर्यंत समजलीच आहे. तुम्ही मला खूप प्रश्न विचारत होते. बरं, एका ताईंची कमेंट आलेली, नक्की त्या कोण आहेत? बहुतेक त्या मला काकी काकी म्हणून कमेंटमध्ये लिहितात. बहुतेक ती माझ्या मुलीसारखीच मुलगी असावी असं मला वाटतं. तर त्या मला सांगतायत की तुमच्या मुलांचे लहानपणापासूनचे फोटो व्हिडिओमध्ये शेअर करा. तर तुम्हाला आवडेल का माझ्या मुलांचे लहानपणापासूनचे फोटोज, माझी मुलं लहान असताना माझं नवीन लग्न झालेले तेव्हाचे फोटोज, आम्ही कुठे कुठे फिरायला गेलेलो तेव्हाचे फोटोज, आमचे आधीचे जुने फोटोज, म्हणजे लग्नानंतरचे माझे सगळे फोटोज बघायला तुम्हाला आवडतील का? लग्नातले फोटो तर मी तुमच्याबरोबर शेअर केले, पण लग्नानंतर माझी मुलं लहान असतानाचे फोटोज तुमच्याबरोबर शेअर करायचे आहेत मला. तर जर तुम्हाला बघायला आवडणार असेल तर मी नक्की शेअर करेन. तर माझ्याकडे माझी मुलं लहान होती ना तेव्हापासूनचे सगळे फोटोज आहेत. आम्ही खूप ठिकाणी फिरायला गेलो. जेवढे कष्ट आम्ही काढले ना तेवढीच एन्जॉयमेंट, तेवढंच फिरवलं माझ्या नवऱ्याने मला. लग्नाच्या आधी मी मुंबईतच राहत होती, पण मुंबईत राहूनसुद्धा मी कधी गेट ऑफ इंडिया, महालक्ष्मी हे सगळं बघितलं नव्हतं. पण माझ्या नवऱ्याने मला खूप फिरवलं. तर ते सगळे आम्ही कुठे कुठे फिरायला गेलेलो तिकडचे पण फोटो आहेत. माझी मुलं लहान असतानाचे फोटो पण आहेत. ते सगळे मला तुमच्याबरोबर शेअर करायचे. जर तुम्हाला बघायला आवडणार असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. 10 कमेंट आले ना तरी मी ह्याच्यासाठी नवीन स्पेशल व्हिडिओ बनवेल. पण कमीत कमी 10 कमेंट आले पाहिजे तरच मी त्यावर व्हिडिओ बनवेल. बरं, बघू शकता तुम्ही साफसफाई झालेली आहे. त्यानंतर कपाट लावायला घेतलेलं आहे. तर हा सगळा पसारा मी आवरायला घेतला आणि हा सगळा पसारा आवरताना एक एक करून कपाट आवरत होती. तर घरामध्ये मुलीचं एक कपाट आहे, मुलाचं एक कपाट आहे आणि आमच्या नवरा बायकोचं एक कपाट आहे. त्याच्यामध्ये चादरी, बेडशीट, इतर सगळं सामान आहे. तर तुम्ही ह्याच्यावरनं विचार करू शकता आमचे कपडे किती असतील आणि मुलांचे किती असतील. तर हा सगळा पसारा आवरत आहे मी. आणि हा माझी स्टोरी पार्ट 12वा हा शेवटचा पार्ट आहे. ह्याच्यामध्ये मी एंड करणार आहे. मात्र मला तुम्ही नक्की कमेंट करा, तुम्हाला माझे जुने फोटो बघायचे आहेत का? आम्ही कुठे कुठे फिरायला गेलो आहे, मी कुठे कुठे फिरली आहे तिकडचे फोटो बघायचे आहेत का? जर तुम्ही मला कमेंट आले तरच मी ते फोटोज शेअर करेल. कमीत कमी लक्षात ठेवा 10 कमेंट तरी आले पाहिजे. तर कपाट आवरताना हे नकली केस भेटले आणि हे बघा, पुढे चक्कू आणि मागे एवढे केस, पुढे टाकली आणि मागे एवढे केस. बस 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 बस. एवढे लांब लचक केस होती, ती केस कापून टाकली आणि आता हे नकली केस लावली आहेत. तिला आहे ना मुलीसारखं राहायला अजिबात आवडत नाही. तिला कपडेसुद्धा मुलांसारखे घालायला आवडतात. तिला गळ्यात, हातात, कानात घालायला आवडत नाही. घातलं तरी छोटंसं नाजूकसं कानात घालेल. गळ्यात मात्र मुलांसारखे मोठे मोठे साखळदंड घालेल. तर अशी आहे माझी मुलगी. तर असो, हे बघा सगळं घर स्वच्छ करते, सगळी लादी वगैरे पुसून घेतली आणि कपाट वगैरे आवरेपर्यंत एवढा उशीर झाला ना की हे लादी वगैरे पुसायला रात्रीचे 10:30-11 वाजले आणि माझी कामं ही चालूच होती. तर हा असा माझा जीवन प्रवास आहे, जो मी तुम्हाला 20 वर्षाचा जीवन प्रवास तुमच्याबरोबर शेअर केला. आणि खूप कष्टातनं आणि खूप त्रासातनं आम्ही दोघं नवरा बायकोंनी, किती त्रास आला, किती संकटे आले, अनेक आजारपणं आली. माझ्या मुलीला पण खूप मोठ्या आजारातनं ती बाहेर निघाली. ते काय आहे ते तुम्हाला एखाद्या व्हिडिओतनं मी स्पेशली सांगेल. खूप मोठं आजारपण आलेलं माझ्या मुलीला, तिच्या डोक्यामध्ये गाठी झालेल्या आणि ह्याच्यातनं ती बाहेर आलेली आहे. तर अशा अनेक संकटांना आम्ही समोर गेलेलो आहे आणि अशा संकटातनं आम्ही दोघं नवरा बायकोंनी एकमेकांची साथ मात्र सोडली नाही. माझ्या नवऱ्याला वाटत होतं की मी साथ देईल का नाही देणार, कारण आमच्यामध्ये असणारा एज डिफरन्स. पण प्रत्येक संकटामध्ये आम्ही एकमेकांना साथ दिली, कारण मला माझ्या नवऱ्याशिवाय दुसरं कोणीच नाही आहे आणि त्यांना देखील माझ्याशिवाय आणि मुलांशिवाय दुसरं कोणीच नाही आहे. तर अशा प्रकारे आम्ही एकमेकांच्या साथीने, सोबतीने हा इथपर्यंतचा 20 वर्षाचा प्रवास केलेला आहे. बरं, येणाऱ्या मे महिन्यामध्ये आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे 20वा. तर मला बघूया किती जणं शुभेच्छा देतात.
24 मे 2006ला आमचं लग्न झालं होतं आणि आता 24 मे 2026 जेव्हा येईल तेव्हा आमच्या लग्नाला 20 वर्ष पूर्ण होतील. तर हा 20 वर्षाचा प्रवास मी तुम्हाला माझी स्टोरी पार्ट 12मध्ये सांगितलेला आहे. तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या मी तुमच्याबरोबर शेअर केल्या, कारण मी तुम्हाला माझी फॅमिली समजते. कारण तुम्हाला तर आत्तापर्यंत समजलंच असेल, माझ्या फॅमिलीमध्ये माझा नवरा आणि माझी मुलं सोडली तर बाकी माझं सासर माहेर असं कोणीच नाही आहे. आणि त्यामुळेच मी तुम्हाला देखील माझी फॅमिली समजते आणि तुमच्याबरोबर प्रत्येक गोष्ट शेअर केलेली आहे. अशा काही गोष्टी आहेत ज्या सोशल मीडियावर मी सांगू शकत नाही, तेवढ्याच गोष्टी मी तुमच्याबरोबर शेअर केलेल्या नाही आहेत. तर खूप संकटं आली, खूप त्रास झाला. पोलीस केसेसबद्दल विचारलं तर पोलीस केसेस घरच्यांनीच टाकल्या आणि त्यासुद्धा आम्ही 10 वर्ष त्याला पण फेस केलेला आहे. तर अशा अनेक गोष्टी आम्ही सहन केल्या आणि त्याच्यातनं आम्ही बाहेर पडलो. पण मला प्रत्येक वेळेला वाटतं की मला माझ्या नवऱ्याची साथ होती, त्यामुळे मी या सगळ्या संकटातनं बाहेर पडली. पण आता नवऱ्याची साथ आहे, मुलांचं प्रेम आहे, स्वामींचे आशीर्वाद आहे, तुमची सोबत आहे. तुम्ही मला जे मौल्यवान सल्ले देतात त्यानुसार मी एक गोष्टी म्हणजे मला स्वतःला सावरत आहे. तर असेच माझ्या पाठीशी राहा. आता माझी स्टोरी पार्ट हा 12वा शेवटचा पार्ट आहे आणि ह्याच्यामध्ये मी माझी स्टोरी ही संपणार आहे. बरं, तुम्हाला माझे जुने फोटो बघायचे असतील तर मला नक्की कमेंट करा आणि माझ्या पाठीशी असेच उभे राहा. मला खूप खूप सपोर्ट करत जावा. माझ्या व्हिडिओना लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. तर हेच ते नवीन काम केलेलं आहे. 3 कडपे म्हणजे व्हाईट मार्बल लावले, खाली एल टाईप किचन कट्टा बनवला. तर हे मी आणि माझ्या मिस्टरांनी, म्हणजे बांधकाम मिस्टरांनीच केलं. मी हाताशी बिगारी होती तर हे सगळं बनवलेलं आहे आणि त्यामुळेच माझ्या घरामध्ये 3-4 दिवस बांधकाम सुरू होतं. तर फायनल तुम्ही बघू शकता अशी सगळी साफसफाई झाली की मी किचन वगैरे सगळं पुसून घेतलं, खाली त्याच्या कार्पेट टाकलं. त्यानंतरनं हॉल पुसून घेतला होता, तो वाळला होता, तर हॉलमध्ये इथे कार्पेट टाकलं. हे कार्पेट असेल ना तर इथे बसून जेवायला बरं पडतं, कारण आम्ही खाली बसूनच जेवतो. त्यानंतरनं किचन आणि हॉल पुसून झाल्याच्यानंतर, कार्पेट टाकून झाल्याच्यानंतर मी गॅलरी पुसायला आली. तर हे ह्या बाजूचं घर माझं आहे आणि इकडे ह्या बाजूला भाडोत्री आहेत, गारमेंटवाल्याला दिलेलं आहे भाड्याने. आणि मग हे बघू शकता तुम्ही, हे झाडून घेतलं मी आणि हे पूर्ण पुसून घेतलं, कारण रस्त्यावरच मेन रोडवर घर असल्यामुळे खूप धूळ होते, खूप घाण होतं. आधी दरवाजा पुसून घेतला, त्यानंतरनं चौकट पुसून घेतली आणि त्यानंतर गॅलरी पुसून घेतली. तर हे रोजचं मला असं एवढं डीप क्लिनिंग करायला जमत नाही, पण जेव्हा जेव्हा वेळ मिळतो तेव्हा तेव्हा मी अशी डीप क्लिनिंग करत असते. कारण काम बघून, घरातलं बघून, बाहेरच्या पार्लरच्या ऑर्डर बघून, मुलांचं बघून, लाडूच्या ऑर्डर बघून हे सगळं करणं खूप कठीण जातं. तरी आता तब्येतीमुळे, आजारपणामुळे मी लाडूच्या ऑर्डर घेणं बंद केलं आणि तसंही लाडूच्या ऑर्डर मला थंडीमध्ये होत्या. आता वातावरण थोडंसं गरमीसारखं, उन्हाळ्यासारखं सुरू झालं आहे. मला टेन्शन हे आलं आहे की उन्हाळ्यामध्ये इथे किती गरम होणार ते, कारण घर वर असल्यामुळे वर पत्रे आहेत आणि त्यामुळे ऊन खूप लागणार आणि खूप गरम होणार. असो, वातावरण काय ते आपल्या हातात नसतं. तर असा होता हा आजचा व्हिडिओ. बघू शकता तुम्ही मी सगळी साफसफाई केली, सगळी आवरावर केली, सगळी स्वच्छता केली आणि हा दिवसाचा एंड केला. हे करेपर्यंत मला रात्रीचे 10:30-11 वाजले. त्यानंतरनं मग जेवण केलं आणि झोपली. त्यानंतरचा व्हिडिओ शूट करायला माझ्यामध्ये अजिबात ताकद नव्हती. तेवढ्यात मुलगी आलेली खाली दूध घेऊन. तिला म्हटलं, बाई मी आता खूप थकली आहे, हे बादलीतलं पाणी खाली टाकून दे, मी तुला कपडा पिळून देते आणि मग मी घरात जाऊन जरा आराम करते. तर असा होता हा आजचा व्हिडिओ, असा होता आजचा दिवस. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.